तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. नमस्कार एका नवीन ब्लॉग मध्ये. तर हा ब्लॉग स्टार्ट करतोय, पण काय टॉपिक मलाच माहित नाही. कारण मी इकडनं जाणार आहे सावड्याच्या आधी जरा संगमेश्वरला काम आहे. तिकडनं मी पुढे जाणार आहे सावड्यात. कोणाकडे? तर जो मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलात, आर्यन आला होता, जस्ट त्याच्याकडे. नंतर त्याचे भरपूर फोन आलेत. त्यांनी एवढे फोन करून लिटरली सतवलंय ना की बाबा त्याचा मान ठेवला तर जातोय. तर बघूया. आता भरपूर पाऊस पडतोय. आज आहे 13 ऑगस्ट. तर निघूया. आलोय काही आवाज वेगळीच मजा आहे रे. ते आता कोकणाचं हे झालंय ना वातावरण, काय कडक झालंय माहिती. म्हणजे जे हिरवळगार वातावरण झालं. छत्री तुटली. कसं आहे माहिती, मला माहिती ऑलरेडी छत्री तुटलेली होती, पण छत्री घेऊन आलो कोण? मी. आणि ही छत्री आहे पप्पांची. कसं आहे, ज्याची छत्री ज्याच्याकडनं तुटते, समजा ही छत्री पप्पांकडनं तुटली असते त्यांच्या हातून तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण आता ही छत्री तुटली माझ्या हातून. भाई साहेब, त्या गावात येताना ना, आता जसं गणपती जवळ येतात ना, गणपतीची तयारी, गणपतीसाठी जे ढोल वगैरे आपले तबला वगैरे असतात त्याची तयारी, सगळं म्हणजे लिटरली असं दिसतं की आता गणपती येणार आहे. जो माहोल येणार आहे ना भाई, खतरनाक. त्याच्यानंतर आता माझ्या लक्षात आलं, आज आहे बुधवार. तर आमच्याकडे असं बुधवारचा बाजार असो, अफाट काही आज ते पाऊस वगैरे म्हणून गर्दी नाही आहे तेवढी. नंतर जी अफाट गर्दी असते ना, तर लिटरली मी इकडे लोकांना मार खाताना बघितले, कारण का त्याने 4 व्हीलर घातली होती भर बाजारात. तर मित्रांनो, आता आपण आलो देवरुखला. सगळी जेवण बिवण आटपलं आणि मग देवरुखला आलो. आता माझं तरी काम झालंय. तर ऑलमोस्ट वाजलेत जेमतेम आता 6 वाजायला आलेत. आणि माझ्यामध्ये आज काय जाणं होत नाही, कारण का तो पण बाहेर जाणार आहे पुढे. मग मी त्याला म्हटलं माझ्यासाठी थांबू नकोस, कारण का परत मला संगमेश्वरला जायचं. संगमेश्वरातून 1 तास पाऊण तास लागतो सावड्यात जायला. मी त्याला म्हटलं तू जा. बहुतेक आज आपण सावड्यात नाही जाणार, परत उद्याचा विषय गेलाय. सो बघूया, आज घरीच थांबतोय. अजून तरी देवरुखलाच आहे, देवरुखलाच थांबलोय. आता पप्पांना किती वेळा ऑफिसला जातो. The next day. बोलायला नीट भेटलं नाही. तर आता निघालोय फायनली. आज 2nd डे आहे खरं तर. तसं काल नंतर काय झालंच नाही. म्हटलं सावड्यात उद्याचा प्लॅन आहे, म्हणजे आजचा. आज आपण जातो सावड्यात. कोणाकडे जातो तुम्हाला ऑलरेडी माहिती. सो निघूया. रस्ते पहिले ना गेले, पण टोल चालू. उतरलोय. साहेबांना सांगितलेलं मी पॅसेंजच्या आधी एक हॉटेल लागतं, त्याच्या आधी यायला सांगितलं. त्याच्या आधी होतो तेव्हा यायला सांगितलं होतं. अजून साहेब आलेले होते. काय भाई लेट होतोय. भाई आलाय, हिरो माफिक स्टाईल मध्ये आलाय. शोधतोय पॅसिफिकच्या आधी फोन लावलेला. ओके फायनली आलोय आता सावड्यात आपण. आता जेमतेम आता वाजलेत 2. तो ज्याच्याकडे आलो तो उठे थांबा. त्याच्याकडे आलोय तो माणूस. हॅलो. ज्याने एवढे फोन लावले भाई, विचारू नका. मी जेव्हा फोन लावतो ना तेव्हा काय वाजता माहितीये काय? व्हॉइस नोट. आयफोन. आजचा आपला प्लॅन, आजचा तरी आमचा प्लॅन असाच आहे की आज आम्ही चिपळूणला जाणार आहोत कामानिमित्त. तर सो आजचा तो प्लॅन आहे माझ्यामध्ये. आज पण आज धड ब्लॉग चालू झालाय. काल मी ब्लॉग केला होता चालू, तेव्हा पण अर्धवट झाला. फायनली 4:23 झालेत. आता आम्ही निघतोय चिपळूणला जायला. चिपळूणला काम आहे. काम म्हणजे ट्रेंड्सला जायचंय. ट्रेंड्सला आम्हाला कुपन भेटलेत, आम्ही शॉपिंग करायला जातो. पल्सर रे कुर्ला बॉय. सो
निघायचं होतं लवकर, पण वाजले इकडे 4-3 वाजता निघायचं होतं. तर बघू शकता जरा क्लीन शेव वगैरे केलेलं आहे. नाही क्लीन शेव नाही केलेलं आहे, ट्रिम केलं ट्रेन सोबत तर ट्रिम वगैरे केलेलं आहे. म्हटलं जरा करूया. तो दाढीवाला लुक एवढा खास वाटत नव्हता मला. आमचा चिपळूण जाण्याचा हेतू एवढाच आहे की आज आम्हाला तो ट्रेनचं कुपन वापरायचं आहे. आणि परत शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे आणि शनिवार रविवार सुट्टी. ट्रेन्स बंद नसणार, पण आम्हाला वेळ नाही भेटणार नंतर जायला. मला खरं सांगा, तू कुर्ल्याचा छपरी बघा नाही वाटत आहे? हा क्रॉक्स टोपी मगाशी पल्सर वर तर फुल ऑन कुर्ला का छपरी. आम्हाला सोडलंय, थँक्यू. आला हो, आला चला. गाडी चेंज, ड्रायव्हिंग सीट वर आलेले आहेत काका आम्हाला घ्यायला. तर भाई साहेब आता आलो ट्रेंड्स मॉलला. तर जे काही कुपन्स होते ते आता वापरायचे तर नाहीच आहेत. मग म्हटलं 2-4 ते एक्सचेंजला तिकीट द्यायचं होतं ते देऊया आणि मग बघूया. बरं आता आम्ही ज्या काकांसोबत आलो ते मस्त बोलत होते. विचार झाला ते 11 वर्ष कंटिन्यू ड्रायव्हिंग करतात, त्या एका गाडीवर त्याच्या आधीपासून ड्रायव्हिंग करतात. मग असंच एक्सप्लोर करायला आणि लोकांना नवीन भेटायला पण भारी वाटतं. सगळी ती स्टोरी असते, मग ते एक्सप्लोरिंग करायला भारी वाटतं. आता घेऊया कपडे. नंतर काका पण आलेत, आर्यनचे पप्पा जे आले ते वाट बघतात. त्याची मम्मी सुद्धा आमची वाट बघते खाली. आणि सो इकडनं लगेच घेऊया, बघूया काय भेट. सो घरी आलोय, परत तोच बॅकग्राऊंड नुसतं आता काळोख झालाय. मग अशा कॅमेरामध्ये दिसत नव्हता, आता हा दिसतोय माझ्यामध्ये तरी. मागच्या शॉट नंतर आता घरी आलोय परत. आता ऑलमोस्ट 7:30 झालेत. आम्ही निघालो होते 7च्या दरम्यान चिपळूणचं. ते शॉपिंग, तेच टी शर्ट आवडलं वगैरे ते घेतलं एक्सचेंज वगैरे करून. त्याच्यानंतर कुर्ता घेतला आणि त्याच्यानंतर याची मम्मी वगैरे पण भेटली. त्यांना घेऊन आलो इकडे, जरासं बाहेर येऊन खाल्लं वगैरे. सो आज एवढाच विषय होता. बघूया आता उद्या हा म्हणतो बाहेर जाऊया, बघूया कुठे फिरवतोय आपण. ब्लॉग मस्तपैकी बनवू. असं पहाडो नुसतं नॉर्थ मध्ये पहाड नसतात. कोकणामध्ये या कधीतरी डोंगरच दाखवतो. सह्याद्री दाखवतो उद्या. सह्याद्रीचा डोंगर दाखवूया. तेच गुड मॉर्निंग. आज आहे 15 ऑगस्ट. आता वाजलेत 6:45. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हा माणूस बघा, मला सकाळी रात्री सांगितलं आपण जाऊया 6 वाजता, तू उठव. आता वाजलेत बघितली. हा अजून उठत नाही. ए आर्यन कुठे? निघालो आता घरातनं. दोघं ट्विनिंग करून निघालो. याला घालायला लावला शर्ट, घालायला लावलाय मला. मी टी शर्ट घातलेला. निघालो आता. आम्ही जातो ह्याच्या शाळेच्या इकडे, कॉलेज शाळेच्या इकडे. बघूया आता. पण वाजलेत साहेबांनी वाजवलेत बघा. आता वाजलेत किती? वाजवलेत एवढ्या सकाळ. पाऊस असला तरी बाबा 7:15 वाजता जातात लोक. 7:15 वाजता लोक जातात. पोरं आली शाळेतून सगळी. येऊ दे 6 वाजल्यापासून उठवतोय साहेबांना. पण मजा असते बाई होस्टिंग. ते गेले ते शाळेचे दिवस. शाळेत असताना बघितलं नाहीस एक मित्र तर शिवाय झाले, साल्या उठून थकलो तुला. आलोय पॅसिफिकला. इकडे मागच्या वेळी आपण थांबलो होतो नाशिकला जाताना. त्र्यंबकेश्वरचा व्लॉग बघितला असेल तर तुम्ही. इकडे नाश्त्याला आलोय. कुठल्या गोष्टींचा आता भेटला नाही, उशीर झाला आम्हाला वगैरे यायला. तर म्हटलं नाश्ता वगैरे करून घेऊया. सो आर्यनचा मित्र पण आम्हाला जॉईन झाले. आता नाश्ता वगैरे करून घेऊया आणि मग निघूया. बघूया पुढचा प्लॅन काय होतो.
सो तुला या गोष्टी तर काय भेटली नाही या माणसामुळे. कुठे गेला तू? त्या माणसामुळे. पण व्ह्यू बघा. त्याने गवतात थांबवला. हा, गवतात थांबायची गाडी असते काय? का दुसऱ्या स्पॉटवर थांबले. गावाचं नाव काय? 15 ऑगस्टला एक्सप्लोरिंग चालू आहे. गावातून गावागावातून फिरतो. कॅम्पिंगचा विषय चालू आहे. बरोबर, आता बोलायचं कॅम्पिंग वगैरे करूया? नाही नको. गाडी टाकूया? टाकू नको, माझी जाणार नाही. वॉटर अँड फ्लो. पाणी बघू शकता. सलग 3 दिवस पाऊस पडतोय म्हणून जो पाण्याला फ्लो वाढलाय खतरनाक. तरी 4-5 दिवस अजून रेड अलर्ट म्हटलेलंच आहे कोकण ह्याच्यात. कोणता गाव बोललास तू? नाही माहिती ना. गावाचं नाव जंगम गाव बोलू शकतो. गुजरात जंगम आमचा मित्र. सुंदर व्ह्यू. भाई आता थांबलोय एका जागी. इकडचा व्ह्यू बघा नुसतं. टेंट भेटला ना तिकडे राहायचं रात्रभर. वाघ आला तरी टेन्शन नाही. हा, मच्छर सोड. मच्छरचं काय, आपण शेकोटी लावून बसवतो का, विषयच नाही. यायचं तर ग्रीनरी बघा कोकणात. इकडे कोणाचा नाद नाही करायला. बसवायला अजून अडकलाय. मगाशी त्याची ब्रेकडाऊन झाली. आता कम्प्लिटली ब्रेकडाऊन झाली. कडक म्हणजे कडक. असं वाटतं की सकाळचे 6 वाजलेत पण जेमतेम आता 10:30 होत आलेत आणि वातावरण बेकार फॉगी झालंय. फॉगी वातावरण झालंय. एक नंबर आहे. हा, गाडी फुल घाण होती ती क्लीन झाली आता. टेन्शन परत झाली ती. हा, ते तेवढं ते ठीक आहे. ते जायपर्यंत होईल पण क्लीन. ते मस्त टेंट बांधायचा मस्त. इथे पण मॅगी तयार करू शकतो आपण. इकडे हा मॅगी वगैरे तयार करू शकतो. आता आपल्याकडे काय सामान नाही. कडक वातावरण. फुल फॉगी अँड फॉगी. व्ह्यू आला असं चांगला पण फॉगी असल्यामुळे काहीच आजूबाजूचं माउंटन्स वगैरे दिसत नाहीत. डोंगर वगैरे काय भाग दिसत नाही. पण टेम्परेचर दाखवतोय. टेम्परेचर दाखवतोय 26. फील लाईक्स 23-22. बघूया. तर भाई साहेब आता आलोय खाली. म्हणजे डेरवणला गेलो होतो. कोणाला माहित नसेल इकडे वरती डेरवणला आहेत स्पॉट्स. भरपूर सारे स्पॉट्स आहेत. इकडे तुम्ही जाऊन कॅम्पिंग वगैरे करू शकता. हा, कोणाचे तरी आहेत तिकडे परमिशन वगैरे लागत असेल तर ती तुम्हाला घ्यायला लागेल. आणि बाकी रिव्हर साईडला वगैरे करू शकता. माझ्यावरती तिकडे परमिशनची तुम्हाला गरज नाही. सो गुड. कारण मस्त वेदर झालं होतं. तरी इकडे 26-27 असेल. वरती 23-22 तरी फील होत होतं नक्की.
तर दुसरी गोष्ट म्हणजे आज आहे स्वातंत्र्य दिवस, 79th इंडिपेंडन्स डे. तर आज चांगलं वाटलं. फ्लॅग होस्टिंग कुठेच भेटलं नाही, कारण का आम्ही ऑलरेडी लेट झालो होतो ना. इकडे त्याच्या कॉलेजला भेटलं ना, जिकडे इकडे स्कूल आहे तिकडे भेटलं, कारण का तिकडे ऑलरेडी झालं होतं आणि इकडे फ्लॅग होस्टिंग होत होतं, म्हणजे आम्ही जायपर्यंत तरी नक्कीच झालं असतं. तिकडे कॉलेजला पण नाही भेटलं. पण तर असा विषय, ते भारी फिलिंग ती भारी असते. म्हणजे आपण हिरो इकडे बनतो फोटो टाकायला हे टाकायला, पण जे आपले रिअल हिरोज आहेत, जे सोल्जर आहेत, पोलीस आहेत, डॉक्टर, भरपूर जे देशासाठी सेवा करतात, काम करतात, त्यांच्यासाठी आज सॅल्यूट आहे ब्रो, होय की नाही. आता घरी निवांत बसलो. आता रात्रीचे 1 वाजलाय. जन्माष्टमी आज आहे, जन्माष्टमी, कृष्ण जन्म सुद्धा चालू झालाय 12 वाजता. आणि आता हा ब्लॉग एंड करतोय, कारण का हा खूप मोठा आलाय. 3 दिवस त्याला हा ब्लॉग चालू आहे. आणि सकाळी जेवढा उठायला एनर्जी असते ना, तेवढं ती घरी येतो आणि ती सगळी जाते. मग आम्ही येऊन झोपलो, नुसतं बेडवर झोपलो पण नाही, बेडवर पडून होतो. ब्लॉग आता एडिट करतोय, तर हा ब्लॉग एंड करूया. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा. आर्यन, तुम्ही त्याला भेटला तर कसा वाटला तो माणूस, तो अंतराळात पसरलाय. तर असा होता हा ब्लॉग 15 ऑगस्टचा. बनवायचा होता 15 ऑगस्ट, तो 13 ऑगस्ट पासून चालू झाला. बघूया, उद्या आमचा प्लॅन आहे एकीकडे जायचा. जर बघूया कसं आहे ते. तोपर्यंत मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शेअर करा. #over and out. बाय बाय. चांगली झोप येण्यासाठी मी एक गोष्ट सांगतो. इकडे जर समोर तुम्ही बघाल, जरा कॅमेरामध्ये दिसतंय का बघ, जर दिसत असेल, माझं तिकडे बोर्ड दिसेल, लाईट दिसेल तुम्हाला तिकडे समोर लॅम्पची, तिकडे आहे ना आमचं कब्रस्तान आहे. आपलं नाही बाबा, आमचं नाही म्हणजे जिथे मामू लोकांचं आहे ते. चल साल्या.